मी अनेक वेळा भाषणात सांगितले चंबलचे दरोडेखोर पण चांगले, त्या दरोडेखोरांचे दरोडेखोर आहे तितके यांनी लुटला आहे. बिलकुल जोरात सुरू आहे. बिचारा कांबे नावाचे पोलीस अधिकारी मृत्युमुखी पडले, त्यांच्या हेल्मेटच्या आतमधून गोळ्या गेल्या, करकऱ्यांच्या बुलेट प्रूफ जॅकेटच्या आतमधून गोळ्या गेल्या. मी चौकशी केली तर लक्षात आलं की चंदीगडच्या लॅबोरेटरीने जे सांगितलं की नवीन पुन्हा आयसीएचे सामने होणार आहे, तेव्हा राष्ट्रवादीच्या चीयर गर्ल्सच्या ऐवजी चीयर गर्ल्स आणि चीयर बॉयज यांची टीम तयार करण्यामध्ये ते गुंतलेले आहेत. म्हणजे त्यांना चिंता शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नाही. हे असे कृषी मंत्री होते की विदेशामध्ये जो सडका कुचका लाल करून रुपये खातात, तो यांनी महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांकरता 16.5 रुपये किलोच्या भावाने आणला आणि आपल्या शेतकऱ्यांकरता 10.5 रुपये किलोचा भाव आणि सडका कुचका लाल करून पैसे घेऊन भ्रष्टाचार करून त्यांनी 16.5 रुपये किलोने आणला. हा कुठला जाणता राजा आणि नेहमी राजकीय डिआरडे हातने याच्यासारखा नालायक माणूस झाला नाही त्याने महाराष्ट्राचं वाटवलं. त्यामुळे शरद पवारांनी कृषी खात्यामध्ये एवढं लंब केलं देशाला की जे होऊ नये ते सगळं यांच्या काळात झालं आणि सगळ्या देशात आत्महत्या करायला शेतकरी लागले. जे कर्ज माफ केलं म्हणतात 65 लाख शेतकऱ्यांचं, त्यातल्या 20% शेतकऱ्यांचाच कर्ज माफ झालाय. कारण 1 लाखाचं कर्ज माफ करायचं असेल तर 20,000 रुपये भरावे लागतात. ते भरायला पैसेच नाही तर कर्ज कुठे माफ होणार. या कर्ज माफीतून भलं झालं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिवाळा पिटणाऱ्या ज्या बँका होत्या, सरकारी बँका, त्या खाऊने फस्त केल्या. त्या बँकांना या कर्जमाफीचा पैसा मिळाल्यामुळे त्यांचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री असताना महाराष्ट्राची ही अवस्था, पेट्रोलियम मंत्री असताना ही अवस्था आणि आपले गृहमंत्री होते शिवराज पाटील, त्यांच्या नावात मी एकदा त्यांच्या नावात जो शी आहे तो शिवाजीचा नाही. म्हणजे त्यांनी एका दिवशी बॉम्बस्फोट झाल्यावर एका दिवसात 4 ड्रेस आणि 4 बंगल्याचे थोडे इतका अकार्यक्षम नालायक असंवेदनशील गृहमंत्री देशाला मिळाला नाही. त्या प्रतिक्रिया ऐकून लोक कंटाळले, सोडून त्यांना उचकावलं. म्हणजे महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्रातली एवढी वाईट की लोकलमध्ये बॉम्बस्फोट होऊन झाले, आतंकवादी घुसले आणि त्या आतंकवाद्यांनी ताज हॉटेल आणि ओबेरा किंवा अन्य ठिकाणी कसा दंगानाच घातला आपण बघितला. गृहमंत्री आपला असताना महाराष्ट्रात कायदा आणि सुरक्षेची लष्कर आज विश्वभर टाकल्या गेली. महाराष्ट्रामध्ये ऊर्जा मंत्री एक हसतमुख आणि दुसरे देशमुख. एक देशमुख होते ते गेले घरी, आता ते सरकार सिनेमा बनवायला गेले. 2 सरकार रामगोपाल वर्माने घालवलं, तिसरी सरकार विलासरावचं घालवलं. तर हे आपल्या मुलाखता पटकथा लिहायला मोकळं केलं, त्याला लाजही वाटली नाही. आणि आज त्यांनी पण महाराष्ट्रात सुद्धा शिंदेच्या काळात महाराष्ट्रात कधी लोडशेडिंग नव्हतं, कधी विजेची टंचाई नव्हती, पण आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोडशेडिंग आहे आणि ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे. दुसरीकडे मंदी, जागतिक मंदीची झळ आपल्या राज्याला एवढी लागलेली आहे की अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केलेलं आहे, आयटी मध्ये केलेलं आहे, ते आपल्या रोजगारापासून वंचित झालेले आहेत. टेक्सटाईल मध्ये अनेक कंपन्या बंद पडत चाललेल्या आहेत, एक्सपोर्ट कमी झालेला आहे. आपल्या टेक्सटाईल मधलं आपलं जे एक्सपोर्ट होतं ते 17% आलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे बेरोजगारांची नवीन समस्या